हाय फ्रेंड्स, मी मयुरी जाधव फूड अँड ट्रॅव्हल्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवतोय मसाला डोसा आणि सांबार. ही आहे डोस्याची सामग्री. 2 जणांसाठी बनवण्यासाठी मी घेतला आहे 2 वाटी तांदूळ. रेशनचे तांदूळ घेतलेत मी, तुम्ही कोणते पण वापरू शकता, पण रेशनचे तांदूळ चांगले फुलतात म्हणून 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथीचे दाणे. आता हे सगळं आपण स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. 3 पाण्याने धुतल्यानंतर त्याला रात्रभर भिजू घालायचं आहे आणि त्याच्यानंतर सकाळी उठून मिक्सरमध्ये फाईन दळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला रात्रीपर्यंत फर्मेंट करायला ठेवायचं आणि त्याच्यानंतर फर्मेंट झाल्यानंतर ते पीठ अशा प्रकारे दिसतं. हे पीठ असं असतं. अगदी छान ते फर्मेंट झालेलं आहे. डोसेसाठी इडलीसाठी एकदम तयार आहे. आता आपण बनवणार आहेत सांबार. ही आहे सांबारची सामग्री. ही आहे 3 चमचे मसूरची डाळ, 2 चमचे तुवर डाळ, 4-5 शेवगाच्या शेंगा, 2 टमाटे, हिंग, गरम मसाला, सांबार मसाला, 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. मीठ तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता. आता आपण डाळ शिजायला टाकतोय. आपण सगळी सामग्री त्याच्यामध्ये टाकून दिली आहे आणि ती डाळ पूर्ण बुडते तोपर्यंत आपण त्याच्यात पाणी टाकून देऊ आणि 5-6 शिट्ट्या आपण घेऊ म्हणजे डाळ पूर्णपणे गळून गेली पाहिजे एवढं. आता आपण बनवतोय सांबार. अगोदर आपण जी डाळ आपण शिजत टाकली होती ती डाळ आता अगदी छान शिजून झाली आहे. त्याच्यात जे टमाटे आणि शेंगा आपण टाकले होते ते एकदम छान शिजून गेले आहेत. मी सगळं ते काढून त्यांना चुरून घेतलं होतं आणि सगळं ते आता मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये. आता आपण इथं सांबार टाकूया. त्याच्यात मी टाकते जिरं. आता त्याच्यात टाकायचं आहे लाल तिखट, दोन चमचे हळद आणि आपण जी डाळ शिजवली होती ती डाळ त्याच्यात टाकून द्यायची. आता आपण ती डाळ शिजवली होती ती खूपच घट्ट झाली आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकू अर्धा तांब्या पाणी. आता ती उकळू द्यायची आहे. आता त्याच्यात आपण टाकतोय चवीनुसार मीठ आणि आता त्याच्यात आपण मसाला ॲड करू. जे गरम मसाला काढले होते ते गरम मसाला टाकून द्यायचा आहे आणि सांबार मसाला आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनटं त्याला छान उकळू द्यायचं आहे. आता आपण बनवणार आहे बटाट्याचा मसाला. त्यासाठी मी 4 मीडियम साईजचे बटाटे घेतले होते. त्यांना उकळून त्याला बारीक फाईन चॉप करून घेतलेलं आहे. हे आहे कांदे, 2 कांदे घेतले होते मी. लाल तिखट, हळद, मीठ स्वादप्रमाणे, जिरं, मोहरी, मिरची आणि अद्रक, लसणाची पेस्ट आहे आणि हिंग. आता तेल गरम झाले आपण त्याच्यात मोहरी टाकून घेऊ. मोहरी असे मस्त तडतडली पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यात टाकू जिरं आणि त्याच्यामध्ये आपण जी हिरव्या मिरचीची पेस्ट केली होती ती टाकून देऊ. अर्धा चमचा हिंग आणि आता टाकू कांदे आणि त्याला लाल तोपर्यंत परतून घेऊ. त्यांना छान लाल परतवून झाले. आपण आता त्याच्यात मसाले टाकून देऊ. त्याच्यात मी 2 छोटे चमचे लाल तिखट टाकते, अजून 1 छोटा चमचा हळद, 2 छोटे चमचे आणि आता त्याचे जे बटाटे आपण कापले होते ते बटाटे टाकून दिले. आता त्यांना छान मिक्स करून घेऊ. आता भाजी छान मिक्स करून झाली आहे आपली. आता आपण त्याच्यात टाकू मीठ चवीनुसार आणि आता वरून आपण कोथिंबीर टाकून देऊ त्याच्यात आणि छान मिक्स करून घेऊ परत. आता आपण बनवतोय डोसा. त्यासाठी आपण जे अगोदर पीठ केलं होतं, जे फर्मेंट केलं होतं ते पीठ मी एका वेगळ्या बाउलमध्ये घेतलं आहे आणि त्याच्यात थोडंसं अर्धा कप पाणी आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आता आपण बनवतोय डोसा.
डोसासाठी अगोदर आपण तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया, ज्याच्यामुळे तो चिटकणार नाही. आणि आता त्याच्यावरती डोस्याचं पीठ टाकून घेऊ. तर डोस्याचं पीठ टाकल्यानंतर एका वाटीच्या याच्याने किंवा चमच्याने आपण त्याला असं छान असं स्प्रेड करून घेऊ त्याला. पीठ झाल्यावरती असा डोसा एकदम पटकन निघतो. पीठ एकदम छान फर्मेंट झालं पाहिजे. त्याला रात्रभर ठेवायचं म्हणजे ते पीठ अगदी छान असं फर्मेंट होऊन जातं. आणि आता डोसा आपला होण्यातच आहे. आता आपला डोसा झाला आहे. आता आपण त्याच्यावरती आपण जी बटाट्याची भाजी केली ती अशी छानपैकी एक साईडला अशी स्प्रेड करून देऊ. तर फ्रेंड्स, आपला आता डोसा आणि सांबार तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि किती सिंपल रेसिपीमध्ये तो एकदम छान बनवून तयार झाला आहे. तर फ्रेंड्स, आपली ही सिंपल रेसिपी मसाला डोसा आणि सांबारची ही झाली आहे. तुम्ही बघितली किती छान आणि किती सिंपल होती ती. तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ती रेसिपी कशी लागली. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.